मुंबईचा राजा आहे। लाईन बघा बरीच आहे इकडे। ते बघा गर्दी बघा किती आहे या दर्शनासाठी। मी आता आलो आहे राजा तेजूकाया। हा हे तेजूकायाचा राजा। तिथे बघा ती पूजेची मूर्ती आहे। इथे तुम्ही बघू शकता हा परळीचा राजा। हे असं प्रवेशद्वार आहे। किती लाईन लागली आहे ते नॉर्मल रांग आहे। आपण आतमध्ये आलो आहोत। मी अयोध्यामध्ये गेलेलो तरी सुद्धा मला राम मंदिर व्हिडिओमध्ये दाखवता आलं नव्हतं, पण इथे मी नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो मी आता आलो आहे करी रोड लोअर परेल या एरियामध्ये। तर इथे मी तुम्हाला या वर्षीचे सार्वजनिक गणेश उत्सव जवळच्या परिसरातले दाखवणार आहे। चला तर बघूया। तर हा बघा हा मुंबईचा राजा आहे। इथे आता आम्ही आतमध्ये दर्शन घ्यायला जात आहोत। तर इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत। सोबत आहे तर इथे बघा हे सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे। सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत ग्रे अँड गोल्डमध्ये। सिलिंगला पण बघा सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे। ते बघा आपण आता VIP दर्शन आतमध्ये चाललो आहोत। लाईन बघा बरीच आहे इकडे। ते बघा मुंबईचा राजाचा हा असा प्रवेशद्वार आहे। तर इथे या वर्षी मुंबईच्या राजाचं असं हे साऊथच्या थीम गोपुरम सारखं हे केलेलं आहे। आणि इकडे बघा समोरच असा प्रशस्त असा हा नंदी पण आहे। तुम्हाला मी समोरून दाखवतो। सुंदर प्रशस्त असा हा नंदी आहे। इथे बघा हे असं गोपुरम तर इथे सुंदर असं हे डेकोरेशन उभारलेलं आहे। उधर क्या जाएंगे? उधर जाओगे? इथं मित्रांनो बघा सिलिंग पण असं सुंदर आहे। नंतर मग साईडचं पॅनलिंग पण एकदम मस्त केलं आहे। आणि बाकी पण बघा तुम्ही डेकोरेशन एकदम सुंदर आहे। इथे बघा गर्दी बघा किती आहे या दर्शनासाठी। इथे पण सुंदर असे हे पेंटिंग्स आहेत। तर मित्रांनो हे बघा आता मी आता आलो आहे राजा तेजूकाया सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाजवळ।
तेजुकायचा बॅनर आहे, राजा तेजुकाय. हे बघा, ही दर्शनाची अशी रांग आहे. दोन मिनिटं बरोबर. तर मित्रांनो, हा आहे तेजुकायाचा राजा. तिथे बघा, सुंदर असं ते डेकोरेशन केलेलं आहे आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन विठ्ठल जाग त्यांनी ही मूर्ती घडवलेली आहे. आणि तिथे बघा, ती पूजेची मूर्ती आहे. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, हा परळचा राजा, गेट पास म्हणजे परळचा राजा स्वयंसेवक. हे बघा, हे असं प्रवेशद्वार आहे. हो हो, चालेल. हे बघा, किती लाईन लागली आहे. ते नॉर्मल रांग आहे ती. आणि आता आम्ही इथे VIP दर्शनाने चाललो आहोत. ते तुम्ही जर रील बनवली परेलचा राजा, तर इंस्टाग्राम ह्या अकाउंटवरती टॅग करा. ते सीलिंग बघा, किती सुंदर आहे ती. तर इथे बघा, आता आपण आतमध्ये आलो आहोत आणि परळच्या राजाची अशी सुंदर अशी ही भव्य अशी मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. मित्र, चला चला चला. तर मित्रांनो, ही बघा, ही पूजेची मूर्ती आहे आणि ही अशी भव्य अशी मूर्ती आहे. तर इथे बघा, समोर हा असा अयोध्येच्या राम मंदिराचा असा हा सेट उभारलेला आहे. तर मित्रांनो, आपण अयोध्येला जर गेलो तर आपल्याला राम मंदिराचा असा व्ह्यू बघायला नाही मिळत, पण इथे तुम्हाला साक्षात राम मंदिराचा सेट असा उभारलेला आहे आणि आतमध्ये रामलल्लाची मूर्ती पण तुम्ही बघितली. ह्या परळचा राजाच्या समोर असा भव्य असा राम मंदिर, त्याचा हा हुबेहूब प्रतिकृतीमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला हे मी जे लालबागमधले 3 गणपती दाखवले, मुंबईचा राजा गणेश गल्ली, त्यानंतर मग तेजुकायचा राजा तेजुका मेन्शनचा, आणि नंतर आता परेलचा राजा, इथे तुम्ही बघितलं भव्य असं राम मंदिर उभारलं आहे. मी अयोध्यामध्ये गेलेलो तरीसुद्धा मला राम मंदिर व्हिडिओमध्ये दाखवता आलं नव्हतं, पण इथे मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये रामलल्लाची मूर्ती पण दाखवली आहे आणि भव्य असं राम मंदिरची प्रतिकृती पण दाखवली आहे. तर तुम्हाला जर हा ब्लॉग कसा वाटला, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.